तर जाऊया थेट कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत आहेत। आतापर्यंतच्या सगळ्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमातला सगळ्यात नंबर 1 चा कार्यक्रम हा आजचा होतोय। यामध्ये फक्त लाभार्थी नाही तर कॅन्सर तपासणीसाठी केंद्र आहे, 100 उद्योग या ठिकाणी आहेत, त्यांचं प्रोडक्शन आहे, शिबिर आहे, एक्झिबिशन सेंटर आहे। अतिशय भव्य दिव्य असा हा शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। मी म्हणून सर्व लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला मनापासून धन्यवाद देतो आणि तुम्हाला खास करून यासाठी धन्यवाद की तुम्ही या कार्यक्रमाची शोभा दुप्पट तिप्पट 10 पट वाढवली आणि त्यामुळे तुमचं मनापासून अभिनंदन। खरं म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी, बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आणि खऱ्या अर्थाने रायगड म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारभाराची राजधानी म्हणून आपण ओळखतो। आणि म्हणून महाराजांनी केवळ मराठी सत्ता स्थापन केली नाही तर एक आदर्श राजा म्हणून राज्यकारभार केला। या रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लागता कामा नये अशा प्रकारचा कारभार त्यांनी केला। रयतेचा राजा म्हणून अवघ्या विश्वामध्ये त्यांची ओळख निर्माण झाली आणि अशा या भूमीमध्ये पावन भूमीत हा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आयोजित होतोय। आणि म्हणून छत्रपतींचं स्मरण करून त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपलं सरकार, सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार आज राज्याचा कारभार पुढे नेत आहे। आणि म्हणून आज आपण इथं पाहिलं तर हरिहरेश्वर म्हणजे दक्षिण काशी, श्री देशमुख परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले, त्याचबरोबर आचार्य विनोबा भावे या सगळ्यांचा जन्म इथं झाला। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारख्या थोर घटनाकारांचे पाय या भूमीला पवित्र करून गेले। आणि म्हणून या ठिकाणी त्याचबरोबर नानासाहेब धर्माधिकारी यांचं देखील पवित्र काम या भूमीमध्ये झालंय। त्यांचं कार्य सर्वांना घेऊन सर्वसामान्य माणसाला पुढे नेण्याचं काम अप्पासाहेब करतात। खरं म्हणजे अशी सर्वांची एक भूमी आहे, संतांची थोर व्यक्तिमत्वांची भूमी आहे। आणि अशा या भूमीमध्ये आज आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। खरं म्हणजे कोकण म्हणजे समुद्र किनारे, किल्ले, जंगल, मंदिरं ही सगळी कोकणाची ओळख आहे। आणि म्हणूनच देशामध्ये नाही तर जगामध्ये आपल्या देशाचं नाव मोठं करणाऱ्या महनीय व्यक्ती या भूमीत जन्मल्या याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे। आणि म्हणून रायगड जिल्ह्यामध्ये आज आपण या शासन आपल्या दारीमध्ये जवळपास 26 लाख लाभार्थ्यांना लाभ देतोय। 1700 कोटींचा लाभ या ठिकाणी आपण देतोय। आज लाभार्थी येऊन आपले लाभ इथून घेऊन जात आहेत। हे दृश्य कधी आपल्याला पाहायला मिळालं नव्हतं, परंतु योजना होत्या, निर्णय होते, परंतु या योजना आणि लाभ मिळवण्यासाठी जो काय प्रयत्न करायला लागायचा, चक्रा मारायला लागायच्या, खेटे मारायला लागायचे, त्यामुळे माणूस कंटाळून ते लाभ घेण्याचा नाद सोडून देत होता।
परंतु आपलं सरकार आल्यानंतर शासन आपल्या दारी हा उपक्रम आपण सुरू केला आणि म्हणून सरकारी काम आणि 6 महिने थांब हा शब्द आम्ही काढून टाकायचं ठरवलं आणि म्हणूनच या शासन आपल्या दारी या 20, 21, 22 कार्यक्रमामधून 2,19,00,000 लोकांना आतापर्यंत लाभ मिळालेला आहे. हा एक इतिहास आहे. हे पहिलं राज्य आहे आपलं देशातलं की थेट लाभ एका छताखाली जनतेच्या घरापर्यंत जाऊन या ठिकाणी शासनाचे लाभ देण्याचा कार्यक्रम आपलं सरकार करतोय. आणि म्हणून आज आपल्याला मी एवढंच सांगेन की अशा प्रकारचा लोकाभिमुख कार्यक्रम आपण करतो आणि म्हणूनच त्याचा लाभ लोकांना मिळतो. मग असे अनेक योजनांच्या बद्दल आधी दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे. शासन महिला भगिनी मोठ्या संख्येने इकडं आहेत. महिला सक्षमीकरणाचं धोरण आपण घेतलेलं आहे. त्यांच्यासाठी अनेक योजना आपण करतो आहे आणि महिला सक्षमीकरण, महिला बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने आहेत. सरपंच या ठिकाणी मोठ्या संख्येने आलेले आहेत आणि सर्व या भागातले लोक या संपूर्ण योजनांना या पात्र ठरलेले जे काही आपल्या लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांचा हा कार्यक्रम आहे. आणि म्हणून आज हा फक्त हा काही राजकीय कार्यक्रम नाही, हा आपल्या लोकांचा कार्यक्रम आहे. आणि एवढी गर्दी पाहिल्यानंतर अनेक लोकांना पोटदुखी उठते. एवढे मोठे मंडप, एवढे लोक येतात आणि मग हा शासन आपल्या दारी हा कार्यक्रमाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करतात. त्यांना पोटदुखी होते, त्यांच्या छाती धडकी भरते, त्यांच्या पायाखालची वाळू सरकते. परंतु आम्ही आमचं काम करत राहणार. लोकांना लाभ देण्याचं पवित्र काम या शासनाच्या माध्यमातून होतंय ते यापुढे देखील कायम राहणार. आणि म्हणून मी योजनांमध्ये जाऊ इच्छित नाही. अनेक योजना आपण केल्या. शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला भगिनी, तरुण वर्गासाठी देखील अनेक योजना आपण केल्या. आणि म्हणूनच आज राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून ह्या राज्याला पुढे नेत आहे. केंद्राने देखील गेल्या 9 वर्षामध्ये मोदी साहेबांनी 50-60 वर्षात जे शक्य झालं नव्हतं ती कामं 9 वर्षामध्ये केली. या राज्याला एका उंचीवर नेऊन ठेवलं. या राज्याची अर्थव्यवस्था मजबूत केली. या राज्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर जगभरामध्ये एक अभिमानाचं, सन्मानाचं स्थान निर्माण करून दिलं. आणि म्हणूनच आज मी आपल्याला सांगतो, या ठिकाणी केंद्राने आपल्या कोकणाला लेदर क्लस्टर केंद्र म्हणून आपल्याला दिलंय. या ठिकाणी नोकऱ्या मिळतील. 20,000 कोटी, मला मगाशी उद्योग मंत्र्यांनी सांगितलं की सिनार्मस हे उद्योग या ठिकाणी येतो आहे. 20,000 कोटीचं JSWचं एक्सपान्शन इथं होतं आहे. त्याचबरोबर 20,000 कोटींचं एप्रिल आशिया म्हणून नवीन उद्योग या ठिकाणी येतो आहे. मी गेल्या 15 दिवसापूर्वी इकडे कोका कोलाचं एक नवीन उपक्रम त्यांनी सुरू केला, त्यासाठी देखील आलो होतो. या कोकणामध्ये रोजगार उपलब्ध झाला पाहिजे, उद्योग आले पाहिजे, या कोकणाची भरभराट झाली पाहिजे, यासाठी आपण प्रयत्न करतोय. आणि म्हणून या कोकणातला तरुण नोकरीसाठी आपल्या गावातून बाहेर जाता कामा नये. त्याला तिथेच रोजगार मिळाला पाहिजे